मुरबाडच्या बांगरपाड्यातील बांगरवाड्यासोबत तेथूनच 15 किलोमीटर अंतरावरील ऐतिहासिक घोलपवाडा पाहायला मिळतो। बांगरवाड्याची व्हिडिओ याआधी आपण पाहिली आहे। ही वाट सिद्धगड, गोरखगड, मच्छिंद्रगड या किल्ल्यांच्या अगदी जवळून जाते। मुरबाड तालुक्यातील मोजक्या वाड्यांच्या यादीत ऐतिहासिक घोलपवाड्याचाही समावेश होतो। कल्याण शहरापासून धसई गाव 57 किलोमीटर अंतरावर आहे। गावातील मुख्य रस्त्यालाच लागून घोलपांचा वाडा आहे। या वाड्यासमोर उभे राहिल्यावर आपण अवाक झाल्याशिवाय राहत नाही। वाड्याच्या दर्शनी भागावरील नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते। एका खांबावर हाती पोपट असलेला व काठी असलेली मानवी आकृती कोरलेली आहे। हे ऐश्वर्याचं व रसिकतेचं प्रतीक मानलं जातं। दुसऱ्या खांबावर एक स्त्रीरूप कोरलेलं आहे। याशिवाय कोल्हा व मोर यांचे कोरीव काम केलेलं पाहायला मिळतं। वाड्याचा ओटी भाग प्रशस्त असून या ठिकाणी लाकडी झोपाळा पाहायला मिळतो। सोबत बाजूला कोनाडे व भिंतीत कपाटे पाहायला मिळतात। वाड्याचा प्रथम दरवाजा हा सर्वात रेखीव असून त्यावर नजर खिळून राहते। या वाड्याला एकूण 15 खोल्या आहेत। वाड्याच्या पहिल्या मजल्यावर दिवाणखाना आहे। पहिल्यांदा वाडा पाहणारी व्यक्ती वाड्याच्या प्रेमातच पडते। काही वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या कामात वाड्याचा पुढचा भाग पाडण्यात आला। या भागातील लाकडी खांब वरच्या मजल्यावरील एका खोलीत पडून आहेत। वाड्याच्या एका खोलीत पूर्वीच्या काळी वापरात आलेले कंदील, भाकरीची कणिक मळण्याची मोठी परात, ताटवाट्या तसेच इतर वस्तू वाड्यात सांभाळून ठेवल्या आहेत। वाड्याचा वरचा मजला जुनाच असून खालील राहत्या भागात फरशा बसवलेल्या आहेत, तर काही भाग सारवलेला आहे। हा वाडा काही वर्ष विजया बँकेला भाडेतत्वावर दिला होता। 20 वर्षापासून आता घोलप कुटुंब या वाड्यात पुन्हा राहण्यास आले आहेत। हे घोलप कुटुंब या भागातील सरखोत होते। दिवाणी फौजदारी कामे देखील यांच्या अखत्यारीत येत। या घराण्यातील कैलासवासी दगडूजी घोलप हे या गावचे सरखोत म्हणून काम पाहत। आर्थिक सुबत्ता असल्याने धसई गावात भव्य असा वाडा त्यांनी बांधला। वाड्याच्या बांधकामाचा कालावधी काळ निश्चितपणे सांगता येत नाही। एका माहितीनुसार कैलासवासी दगडूजी घोलप यांनी कैलासवासी नारायण गणेश घोलप यांना प्रत्येकी 125 प्रमाणे 125 एकर जमीन, तितकेच 125 तोळे सोने चांदी, 125 ताटवाट्या व 125 पाट दिल्याचे सांगतात। वाडा पाहायला आलेल्या लोकांना घोलप हे वाडा आत्मीयतेने दाखवतात। माहीत असलेल्या वाड्यासंबंधी ते माहिती देतात। वाड्याचं तळघर आज बंद असलं तरी शिसव आणि सागवी लाकडाचा वापर केलेला अद्वितीय वाडा मुरबाडच्या इतिहासात आपला ठसा उमटवतो।